शेकडो लोक मृत्यूच्या दारात गेले आणि हजारो लोक बेपत्ता आहेत. ऐकून धक्का लागलाच ना? हो, ही खरी घटना आहे. ही व्हिडिओ नेपाळची आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जी इमारत दिसत आहे ती 5 मजली आहे आणि पाणी त्याच्यावरती आहे. आणि इथे जे लोक उभे होते त्यांना 10 सेकंदाचा वेळ सुद्धा भेटला आहे. ही व्हिडिओ नेपाळच्या तिबेट बॉर्डरवरची. या ठिकाणी 1 सेकंदापूर्वी सगळं काही व्यवस्थित होतं आणि पुढच्या सेकंदात सगळं काही संपून गेलं. तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन जगताप स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज सगळं जग नेपाळसाठी प्रार्थना करत. मित्रांनो, शेकडो जीव गेले, हजारो लोक अजून पण बेपत्ता आहे. आणि तुम्ही बघत असलेला हा व्हिडिओ हा कुठल्याही हॉलिवूड पिक्चरचा सिनेमा नाही आहे किंवा कोणत्याही हॉलिवूड पिक्चरची ही शूटिंग नाही आहे. खरोखर घडलेली घटना आहे. 26 ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान नेपाळमधील तिबेट बॉर्डरवर खूप मोठा महाप्रलय आला, खूप मोठा महापूर आला. हा महापूर इतका मोठा होता की यांनी क्षणातच सगळं संपवून टाकलं. क्षणात सगळ्याचं होत्याचं नव्हतं करून टाकलं. आणि या महापुरात शेकडो लोक, लहान मुलं, बाया, वयस्कर माणसं, गुरंढोरं, जनावरं, विद्युत निर्मिती, प्लांट पॉवर सगळं काही वाहून गेलं. क्षणभरात शेकडो कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं. भारत अजून पण चिंतेत आहे, कारण भारतातील 105 प्रवासी हे कैलास यात्रेसाठी गेलेले होते आणि त्यांचा संपर्क संपूर्णपणे तुटला आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की सगळ्यात जास्त भीती या व्हिडिओची, तर नाही मित्रांनो, सगळ्यात जास्त भीती ही निष्काळजीपणाची. कारण 13 महिन्यापूर्वी सेम महापूर ह्याच नदीमध्ये नेपाळमध्ये आलेला होता. त्या टायमाला सगळ्या गोष्टी चेक केल्या गेल्या होत्या, रिपोर्ट बनले होते आणि त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की ही घटना परत घडू शकते. पण कदाचित तो रिपोर्ट फाईलमध्येच राहिला. म्हणजे नेपाळच्या लोकांच्या मृत्यूलेखा ही पहिलीच लिहिली गेली होती, फक्त तारीख येण्याची बाकी होती. मग एवढा निष्काळजीपणा कशामुळे? तर हा महापूर कसा आला आणि याचा धोका भारतासाठी काय काय हे आपण आता जाणून घेऊ. तिबेटच्या बॉर्डरवर सकाळी सुमारे 8:30च्या दरम्यान एक भूकंप आला. ज्या भूकंपाने नेपाळचा एक संपूर्ण जिल्हा उद्ध्वस्त केला. ज्या जिल्ह्यात किमान 8-9 गावं गेले. अमेरिकेचे जिओलॉजी सर्वे डिपार्टमेंटने 4.4चा मॅग्नेटिक भूकंपाचा धक्का रेकॉर्ड केला होता. आणि त्याच भूकंपामुळे हिमालयातील भूतेकोशी नदीच्या प्रवाह मार्गावर ग्लेशियर किंवा बर्फ साचला होता. तो सरकला आणि काही मिनिटांमध्येच भयंकर पाण्याचा पूर नेपाळमधील शहरामध्ये घुसला. त्यामुळे शेकडो घरं उद्ध्वस्त झाली, पॉवर प्लांट वाहून गेले, लोक सुद्धा वाहून गेले, जनावरं वाहून गेले, अख्खा जिल्हा पाण्याखाली आला, कितीतरी गाव पाण्याखाली बसले. त्याच कैलास मानसरोवर यात्रेसाठी जवळपास 400 भाविक पायी यात्रा करत होते आणि जे बुधवारी बॉर्डर क्रॉस करणार होते. पण निसर्गाचा खेळ असा की त्यांना त्या महापुराने तिथंच गाठलं आणि त्यांचा संपूर्ण संपर्क तुटला. आणि त्या 400 भाविकांमध्ये 105 भाविक हे भारतीय होते आणि उर्वरित भाविक हे अमेरिकेचे तर काही मलेशियाचे नागरिक होते. भारत हा
आपला शेजारी देश असल्यामुळे भारताने नेपाळसाठी काही लढाऊ विमानं, काही जवानं असे काही गोष्टी पाठवल्या. ज्या लेहंदे नदीवर ही घटना घडली त्या नदीच्या वरच्या भागात खूप दिवसापासून किंवा खूप वर्षांपासून एक ग्लेशियर तयार होत होतं आणि हे ग्लेशियर काही कारणाचं नदीच्या प्रवाहात येऊन अडकले. ते ग्लेशियर दरवर्षी थोडा थोडा बर्फ साचून त्या नदीचा प्रवाह बंद झाला. आता तो ग्लेशियर जर नदीच्या पाण्यात असला तरी तो लवकर वितळत नाही, कारण तो वर्षानुवर्ष साचून असल्यामुळे तो दगडासारखा कडक झालेला असतो. त्यामुळेच नदीचं पात्र हे बंद पडलं होतं. पण तिबेटच्या बॉर्डरवर एक भूकंप झाला आणि ते ग्लेशियर सरकलं. ते ग्लेशियर जसं सरकलं तर संपूर्ण पाणी एका वेळेस बाहेर फेकलं गेलं आणि ते पाणी असं बाहेर फेकलं गेलं जणू एखाद्या धरणाच्या अचानक दरवाजा उघडल्यानंतर जसं अचानक पाणी येतं तसं ते अचानक पाणी एकदम मुसळधार प्रवाहाने बाहेर पडले आणि ते पाणी नेपाळमधील जनावरांपासून माणसांपर्यंत, घर, इंडस्ट्रीज किंवा पॉवर प्लांट हे सगळ्यांनाच वाहून घेऊन गेलं. त्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले तर हजारो लोक अजून देखील बेपत्ता आहे. आजच्या बातमीनुसार मृत्युमुखी लोकांची संख्या 400 पेक्षा जास्त झाली आणि बेपत्ता लोकांची संख्या 1500 पेक्षा जास्त. आणि या नदीचा प्रवाह इतका जोरात वाहतोय याचा भारताला खूप मोठा धोका झाला. भारतातील बिहारमध्ये ही नदी खूप जवळ पडते, त्यामुळे बिहारला रेड अलर्ट केला गेला आहे. बिहारमधील 8 गावांना रेड अलर्ट सांगितला आहे. बिहारनंतर यूपीचा नंबर लागतो, उत्तर प्रदेश, त्याला देखील रेड अलर्ट सांगितला आहे. देव ना करो मित्रांनो, चीनसारखा देश कोणत्याही देशाच्या जवळील देश नसावा, कारण सांगितलं असं जाते की हा महापूर जेव्हा आला, ह्या महापुराची गोष्ट चीनला आधी कळून गेली होती. जर चीनने यदा कदाचित नेपाळला ह्या गोष्टीचा संदेश दिला असता तो शेकडो जीव वाचले असते. असं म्हटलं जाते की चीनला 45 मिनिटं अगोदर ही गोष्ट कळाली होती महापूर आल्याची. पण किती झालं, चीन हा स्वार्थी देश असल्या कारणाने त्यांनी नेपाळला सांगितलं नाही, कारण की चीनला हे माहिती होतं की पुढे जाऊन ह्या गोष्टीचा धोका भारताला होणार. त्याच्यामुळे चीनने नेपाळला सांगितलं नाही, त्याच्यामुळे शेकडो घरं उद्ध्वस्त झाली. तर मित्रांनो, मी देवाकडे प्रार्थना करेल की असा दिवस कोणत्याही देशाला दिसू नको. आणि अजून अशी प्रार्थना करेल की जे काही बेपत्ता झालेले लोक आहेत ते लवकरात लवकर सापडू आणि त्यांच्या परिवाराकडे सुपूर्द करू. आणि तुमच्याकडून, माझ्याकडून, आपल्या सर्वांकडनं मृत पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि हा व्हिडिओ इथंच संपवतो. भेटूया पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.